तर आज आपण पाहणार आहोत की हल्लीच्या स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये पण जास्त हार्मोनल चेंजेस का पाहायला मिळतात। तर तुम्हाला हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि खाण्यामध्ये असे विशेष असे केमिकल आढळून येत आहेत की ज्यामुळे तुमच्यामध्ये हे चेंजेस दिसून येत आहेत। तर याचा मुख्य रोल आहे तो म्हणजे प्लास्टिकमुळे। प्लास्टिकमध्ये असतात ते बिसफेनॉल आणि फाल्ट्रेट असतात। आजकालच्या जीवनामध्ये घरात वापरात असू द्या किंवा टिफिन पासून ते बॉटल पर्यंत प्लास्टिकचा वापर हा वाढलेला आहे आणि जेव्हा हे अन्न किंवा पाणी हीटच्या संपर्कात येतं तेव्हा त्यात हे कंटेंट थोडंसं उतरलं जातं आणि ह्यामुळे तुमच्यामध्ये हे हार्मोनल चेंजेस दिसत आहेत। विशेष करून महिलांमध्ये पीसीओडीचे चान्सेस वाढत आहेत, मेनोपॉज लवकर येत आहे आणि स्त्रियांना येणारी पहिली मासिक पाळी ही लवकर येत आहे। तसेच तुम्हाला ॲबॉर्शनचे चान्सेसही वाढलेले आहेत आणि ओव्हमची क्वालिटी ही खराब होऊ लागलेली आहे। त्यामुळे तुम्ही जास्तीत प्लास्टिकचा वापर हा कसा कमी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे।